जालन्यात विजेचा धक्का लागून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू. आझाद मैदान परिसरातील दुर्दैवी घटना. टँकरनं बिल्डिंगवर पाणी चढवत असताना अपघात, नागरिकांची मोठी गर्दी. जालना शहरातील आझाद मैदान परिसरात टँकरनं बिल्डिंगवर पाणी चढवत असताना विजेचा धक्का लागून एका 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. करण पंडितराव मोरे, वय वर्ष 18, राहणार खरपुडी असं मृत तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार करण मोरे हा खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचं काम करत होता. शहरातील आझाद मैदान येथील प्रीमियम इन्स्टिट्यूटचे संचालक अंकुश सर यांच्या क्लासेसच्या इमारतीवर टँकरच्या सहाय्यानं पाणी वर चढवत असताना त्याला अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. या धक्क्यामुळे करण मोरे याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. तरुणाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. दरम्यान मृत तरुणाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून गुन्हा दाखल करण्यासाठी सदर बाजार पोलीस ठाण्यात संतप्त नातेवाईकांचा मोठा जमावडा जमा झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच DYSP अनंत कुलकर्णी तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलाय. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहेत. सुमारे 1 तासापूर्वी आझाद मैदान जवळ एका बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं आणि रिपेअरचं काम चालू होतं. ते अंकुश सर यांच्या कोचिंग क्लासेसची इमारत होती अशी प्राथमिक माहिती आहे. त्या ठिकाणी खरपुडी येथील करण मोरे नावाचा एक युवक टँकर घेऊन आलेला होता आणि पाणी वरती त्या बिल्डिंगवर चढवत असताना काहीतरी इलेक्ट्रिक करंट लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे. आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मृतदेह उत्तरीय तपासणी करतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि पुढे या कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पंचनामा आणि इन्क्वेस्टची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. हा, आता तो अकस्मात माहीत आपण आता सुरुवातीला दाखल करत आहोत. त्या दाखल केल्यानंतर त्याच्या तपासामध्ये काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई करणार आहोत. यामध्ये